11th अकाउंट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आपला नवीन टॉपिक आहे डिप्रिसिएशन. फर्स्ट ऑफ ऑल वी विल नो व्हाट इज डिप्रिसिएशन. क्या मतलब होता है डिप्रिसिएशन का? हे बघा, आपण कोणतीही वस्तू खरेदी केली, कोणतीही मालमत्ता खरेदी केली, तर ज्या वेळेला ती मालमत्ता खरेदी करतो त्यावेळेला त्या मालमत्तेला काहीतरी किंमत असते, ठीक आहे. हो. परंतु कालांतराने त्या वस्तूची किंमत तेवढीच राहत नाही, त्या वस्तूची किंमत कमी कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुम्ही लेक्चर करताय, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, राईट ना. तो मोबाईल हो सर. तुम्ही परचेस केला त्यावेळेला त्याची काहीतरी प्राइस होती ना. हो. समजा तो 20,000चा मोबाईल होता. मला सांगा, तो मोबाईल घेऊन आता बरेच दिवस झाले वापरताय. या मोबाईलची आता किंमत 20,000 आहे का? हा, तशा मॉडेलची किंमत बाजारामध्ये नवीन वस्तूची किंमत 20,000 असेल, पण तुमचा मोबाईल 20,000 रुपयाला विकला जाईल का? नाही. का बरं रे? कारण तो जुना झाला. शाबास, व्हेरी गुड. आणखी आपण वापरला है की नाही? हो. त्याचं वजन कमी झालं का रे? नाही. घेतला तेव्हा मोठा होता, आता तो छोटा झाला. तो काय अंगाचा साबण आहे का? नाही. हळूहळू बारीक व्हायला. का गाडीचा टायर आहे? नाही. गाडीचा टायर पहा, नवीन असताना कशी त्याला डिझाईन असते, पण नंतर तो गोटा होतो ना. हो सर. डिप्रिशिएशनचा शब्दशः अर्थ लोक असंच घेतात. डिप्रिशिएशनचा शब्दशः अर्थ झीज किंवा घसारा. हो. परंतु अकाउंटिंग टर्म मध्ये डिप्रिसिएशन म्हणजे झीज किंवा घसारा नाही, तर रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. काय म्हटलं मी? डिप्रिसिएशन म्हणजे रिडक्शन ऑफ व्हॅल्यू. रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. म्हणजे डिप्रिसिएशन म्हणजे वस्तू बारीक होते का वस्तूची किंमत बारीक होते? वस्तूची किंमत बारीक होते. शाबास हर्षदा, व्हेरी गुड. वस्तूची किंमत बारीक होते. मग डिप्रिसिएशनची आपण डेफिनेशन काय सांगू शकतो पहा? डिप्रिसिएशन इज रिडक्शन इन प्राइस ऑफ ऑफ फिक्स्ड ॲसेट. ओके. पण कशामुळं? ड्यू टू इट्स, आता तुम्ही मला सांगितलं ना, वेअर अँड टियर. सर, हे विअर अँड टियर म्हणजे काय? वेअर म्हणजे वापरणे आणि टेअर म्हणजे जुने होणे. बघा, वेअर म्हणजे काय? वापरणे, यूज करणे, त्याला म्हणतो आपण वेअर, है की नाही? आणि टेअर म्हणजे काय? जुने होणे, जीर्ण होणे. जीर्ण म्हणजेच काय? जुने होणे. मग वस्तूची साईज बारीक झाली का वस्तूची किंमत बारीक झाली? किंमत कमी झाली, बारीक झाली. हा, वस्तूची किंमत कमी झाली. कशामुळे? वापरल्या आणि जुनी झाल्यामुळे. कधी कधी असं होतं का वस्तू वापरली जरी नाही किंवा जुनी सुद्धा झाली नाही तरी सुद्धा त्या वस्तूची किंमत कमी होते ना रे. म्हणजे एक्झाम्पल पहा बरं का, मी एक आहे ना नवीन सायकल आणली,
काय आणली? सायकल. सायकल. पण मला सायकल चालवताच येत नाही, मी वापरलीच नाही ती. आणि अजून मी जिथे आणून ठेवली तिथेच आहे. 4 महिने झाले, 6 महिने झाले, 1 वर्ष झालं, अजूनपर्यंत त्याच्यावरचं रॅपर सुद्धा मी काढलेलं नाही. नाही. मग मला सांगा, ती वस्तू वापरली का मी? नाही. नाही. मग जुनी झाली का? हो, आली ना सर. नाही ना, अजून जुनी पण नाही झाली ना, तशीच आहे ना, नवीच्या नवी कोरी. अजूनपर्यंत आणल्यानंतर जिथे ठेवलेली आहे तिथेच आहे अजून. आता मला सांगा, मी ती वस्तू ज्या किमतीला घेतली त्या किमतीला विकल्या जाईल का रे माझ्याकडून ती? नाही. नाही. का बरं? वापरली म्हणून का? जुनी झाली म्हणून. कुठे जुनी झाली? सर सेकंड हँड होईल. सेकंड हँड होईल ना. मग सेकंड हँड झाली म्हणजे काय झालं? किंमत इथं सगळ्यात महत्वाचा एक फॅक्टर आहे. काय बा? काय लिहितो मी? काय लिहिलं? काय झालं? काय अर्थ, काय वाक्य लिहिलं मी? पॅसेज ऑफ टाइम फ्रॉम इट्स परचेस. हा, खरेदी केल्यापासून खूप दिवस झालेत आता. मग ती सायकल किंवा ती वस्तू मी जरी वापरलेली नसेल, जरी जुनी झालेली नसली, तरी बिकॉज ऑफ पासेज ऑफ टाइम द व्हॅल्यू ऑफ दॅट ॲसेट रिड्यूस डे बाय डे. हे की नाही? पासेज ऑफ टाइम कळाला का? हो. पासेज ऑफ टाइम म्हणजे काय? मग आपण आणखीन एक डेफिनेशन पाहूया. डिप्रिसिएशन is continuous permanent and gradually decrease in the value of fixed asset because of passage of time. बघा बरं काय रेफरन्स लागतोय का? काय काय शब्द वापरले मी इथे नवीन? हॅलो. ग्रॅज्युअली. ग्रॅज्युअली. बरं, त्याचा अर्थ सांगतो. हा, पहिले नीट समजून घ्या. डिप्रिसिएशन म्हणजे आपण त्याला झीज किंवा घसारा असे अर्थाने बोलू शकतो. म्हणजे वस्तूची किंमत कमी होणे. कंटिन्युअसचा अर्थ काय रे? दररोज. सतत, अविरतपणे, अखंडितपणे. म्हणजे मला सांग, जेव्हा आपण एखादी ॲसेट परचेस करतो, परचेस केल्यापासून लगेच त्या वस्तूची किंमत कमी व्हायला सुरुवात होते. बरोबर ना? बरोबर. दिवसा रात्री, प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनिटाला वस्तूची किंमत कमी होण्याचा कार्यक्रम चालूच असतो ना. हो. समजा मी एक ट्रक घेतला 20 लाख रुपयाला आणि मला 2 महिन्यातच विकायचा असेल, तर मला 20 लाख तर येणार नाही. मग कोणीतरी मला तो 19 लाख रुपयाला मागितला आणि समजा 4 महिन्यानंतर विकायचा असेल, तर त्याच्यापेक्षा आणखी किंमत कमी होईल. 1 वर्षानंतर विकायचा असेल तर आणखी कमी होईल का तेवढीच राहील? कमी होईल. 2 वर्षानंतर विकायचं असेल तर कमीच होत जाईल. म्हणजे नेमकं कधी कमी होतं? दररोज कमी होतं. दररोज.
बरोबर. हो. म्हणजे कंटिन्युअस म्हणजे डिप्रिशिएशन ही थांबणारी प्रक्रिया आहे का? नाही. नाही. जसं आपलं वय प्रत्येक सेकंदाला वाढत राहत आहे, बरोबर ना? हो. का मागच्या बड्डेला तुम्ही 16 वर्षाचे होते, या बड्डेला डायरेक्ट 17 वर्षाचे झाले, मध्ये काहीच नाही वाढले. वाढलो. दररोज वाढण्याची प्रक्रिया चालू असते. जसं एखादं चालू. रोप असतं, रोपाचं झाड तयार होतं, एका दिवसात होतं का? नाही. कंटिन्युअस प्रोसेस आहे ना ती. हो. परमनंट म्हणजे काय रे? परमनंट मराठीत अर्थ काय होतो? निश्चित. कायमस्वरूपी. निश्चित, हा, कायमस्वरूपी. म्हणजे ये तो होना ही है. हो. परमनंट का मतलब क्या? अटळ आहे, अटळ. हे तर अटल अटल. हा. आणि ग्रॅज्युअली म्हणजे काय? ग्रॅज्युअली म्हणजे संथ गतीने, म्हणजे सावकाश. काय बोलतो मी? कंटिन्युअस म्हणजे काय? अखंड चालणारी प्रक्रिया. परमनंट म्हणजे अं, निश्चित, है की नाही? आणि ग्रॅज्युअली हो. म्हणजे काय? संत गतीने. हा. असं अचानक मोठी किंमत बदलते का? नाही. म्हणजे मला सांगा, आपण एक वस्तू घेतली समजा 10 लाख रुपयाला आणि त्याची किंमत डायरेक्ट 2 लाख झाली का? नाही. का दररोज हळूहळू हळूहळू कमी झाली? हळूहळू कमी झाली. निश्चित झालीच ना. हो. मग सावकाश म्हणजे काय, कळालं का? अचानक ती किंमत हो. बदलत नाही, दररोज थोडी 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 कमी होते. ठीक आहे. ग्रॅज्युअली डिक्रीज. डिक्रीज म्हणजे काय होणे? कमी होणे. कमी होणे. काय कमी होणे? वस्तू कमी होणे का वस्तूची किंमत कमी किंमत. होणे. कशामुळं? वापरल्यामुळे. म्हणजे टाइम इज अ मेन फॅक्टर, है ना? पासेज हो. ऑफ टाइम. टाइम. ओके. डिप्रिसिएशन काय आहे बघितलं. डिप्रिसिएशनचे डेफिनेशन मी तुम्हाला तो 2 सांगितल्या. मग डिप्रिसिएशन मध्ये तुम्ही काय काय सांगू शकता आता अजून? डिप्रिसिएशनची एक व्याख्या पहिली काय सांगितली मी? हॅलो सौरभ वाचरे. Depreciation is a reduction in the value of fixed asset due to its wear and tear. म्हणजे अर्थ कळाला का? हो. डिप्रिसिएशन म्हणजे आपल्या वस्तूची किंमत वाढणार आहे, कमी होणार आहे. कमी होणार आहे का? वस्तूची किंमत कमी होणार आहे का वस्तू कमी होणार आहे? किंमत कमी होणार आहे. कमी होणार आहे. हा, ही एक व्याख्या झाली. आणखीन एक डेफिनेशन काय सांगितले? डिप्रिसिएशन इज, याच्यामध्ये 3 शब्द आले. कोणते कोणते नवीन 3 शब्द आले? कंटिन्युअस, परमनंट आणि ग्रॅज्युअली. ग्रॅज्युअली. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स ॲसेट बिकॉज ऑफ पासेज ऑफ टाइम. टाइम. ओके. वेळ निघून गेल्यामुळे वस्तूची अखंडितपणे, किंमत कमी होणे. निश्चितपणे, सावकाश किंमत कमी होण्याच्या प्रक्रियेलाच डिप्रिसिएशन Depreciation. म्हणतात. ठीक आहे. हो. हा. मला सांगा, व्हॉट इज नीड टू कॅल्क्युलेट डिप्रिसिएशन? बताओ, क्या जरूरत थी डिप्रिसिएशन कैलकुलेट करने की? हा, काहीतरी सिलेबस मध्ये टाकायचं होतं सर, म्हणून आम्ही डिप्रिसिएशन नावाचं शोधून काढलं आहे की नाही? असं आहे का? नाही सर. म्हणजे याची काहीतरी बिझनेस मध्ये डिप्रिसिएशनची गरज आहे का नाही आहे? डिप्रिसिएशन आहे कॅल्क्युलेट सर. कशासाठी? एखादी वस्तू विकायची असली तर किंमत कमी होऊन विकली जाते. ओके, व्हेरी गुड. ॲट द टाइम ऑफ
sale of any particular fixed asset, we want to know what is the exact book value of that asset at that time. हो. समजा मी एखादी वस्तू घेतली होती 5 लाख रुपयाला, 3 वर्षानंतर विकायची, मग मला नेमकं ती केवढ्याला विकली पाहिजे, मी किती वापरली, मी त्याची किंमत आता किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, व्हेरी गुड. आणखी चल, तू सांगितलं, आता मला जे सांगितलं ते लिहितो मी. टू नो एक्झॅक्ट बुक व्हॅल्यू ऑफ एनी ॲसेट Asset. ॲट द टाइम ऑफ, किंवा book value of any asset as on any particular date. ओके, म्हणजे एखाद्या विशिष्ट दिवशी आपल्याला त्या वस्तूची किंमत नेमकी किती आहे ते समजण्यासाठी. ओके, व्हेरी गुड. अजून काय सांगता येईल रे? Book. बर, मीच सांगतो. चला, पहिल्यांदा सांगतो, नंतर एक्सप्लेन करतो. टू नो नेट प्रॉफिट और लॉस इन आवर बिझनेस. Our business. पहा बरं का, आता ते म्हणतात सर नेट प्रॉफिट आणि नेट लॉसचा डिप्रिशिएशनचे काय संबंध आहे. ठीक आहे, बघा, मला सांग मित्रा, मी एक मशीन घेतलं 2 लाख रुपयाचं, बरं का. केवढ्याचं मशीन घेतलं? 2 लाख. आणि त्या मशीनमध्ये मी काहीतरी टाकतो आणि काहीतरी बनवून विकतो. हो. काय करतो त्या मशीनमध्ये? काहीतरी पदार्थ काहीतरी टाकतो, त्याची प्रोसेस उत्पादन करतो करतो. आणि बनवून विकतो. तर वर्षभरामध्ये मी 3 लाख रुपयाचा माल आणला. केवढ्याचा? 3 लाख रुपयाला. हां, आणि ते मशीन वापरून तो सगळा माल मी 4 लाख रुपयाला विकला. तर वर्षभरामध्ये मला किती प्रॉफिट दिसतो इथं तुम्हाला? मी 3 लाखाचा माल आणला, प्रोसेस केला आणि 1 लाख रुपये प्रॉफिट मिळवून 4 लाख रुपयाला विकला. बरोबर ना? हो. लगेच कुणी पण सांगेल का 3 लाख रुपये मटेरियलसाठी खर्च केले आणि त्यापासून 4 लाख रुपये जनरेट केले. म्हणजे इथे प्रॉफिट किती दिसतोय तुम्हाला? हॅलो, अरे प्रॉफिट दिसतो किती? 3 लाखाचा माल आणला आणि बनवून विकला 4 लाख रुपयाला. 1 लाख रुपये. 1 लाख रुपये, बरोबर ना? आता हे आन्सर बरोबर आहे, पण गडबड अशी होते का आपण जे मशीन घेतलं होतं 2 लाख रुपयाचं, ते मशीन आता 2 लाखाचं नाही राहिलं. नाही. त्याची किंमत 1,70,000 झाली, कारण ते आपण वापरलं ना. हो. म्हणजे या ठिकाणी 30,000 रुपये माझ्या मशीनची किंमत कमी झाली ना. हो. म्हणजे माझा प्रॉफिट 1 लाख सांगून चालेल का मग मला? नाही. मग मला माझा प्रॉफिट पण कमी करावा लागेल लगेच, कारण हीच वस्तू बनवण्यासाठी मला डिप्रिशिएशन 30,000 रुपये खर्च आला. राईट ना? हो. म्हणून इथं मी वाक्य काय लिहिलं? टू नो नेट प्रॉफिट ऑर लॉस इन आवर बिझनेस इन अ सर्टन पिरियड. तुम्ही सगळेजण बोलत नाहीत बरं का, घाबरता. बोला, तुम्ही बोलला तर मला समजेल ना. हॅलो. हो सर. हो सर. बर, नंतर आपल्याला एखादी ॲसेट परचेस केल्यानंतर त्या ॲसेटचं लाईफ किती आहे ते पण समजून घ्यायचं असतं ना. लाईफ ऑफ ॲसेट. ओके,
अरे एखादी ॲसेट मशिनरी असेल किंवा कोणतीही फिक्स ॲसेट असेल, प्रत्येक ॲसेटला काहीतरी लाईफ असतं ना. काही मालमत्ता हो. 4 वर्ष टिकतात, काही 5 वर्ष टिकतात, काही 10 वर्ष टिकतात, काही 20 वर्ष टिकतात, काही 50 वर्ष सुद्धा टिकतात ना. हो सर. मग डिप्रिसिएशन आपण जेवढी लाईफ असते त्यानुसार आपण डिप्रिसिएशन चार्ज करतो ना. हो. टू नो लाईफ ऑफ ॲसेट. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, डिप्रिसिएशन का कॅल्क्युलेट करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का आपल्याला आपल्या ॲसेटचे किमती वेळोवेळी समजल्या पाहिजे. अँड दॅट्स वाय वी चार्ज डिप्रिसिएशन. ओके. बरं, इम्पॉर्टंट पॉईंट मला सांगा, डिप्रिसिएशन ऑलवेज चार्ज ऑन डॅश डॅश ॲसेट. डिप्रिसिएशन ऑलवेज चार्ज, Fixed asset. शाबास, चार्ज ऑन डॅश डॅश ॲसेट्स. कोणत्या ॲसेटवर असतं डिप्रिसिएशन नेहमी? Fixed asset. हा, फिक्स ॲसेटवर ना. व्हेरी गुड. नंतर सांगा, डिप्रिसिएशन इज डॅश डॅश ऑफ बिझनेस. एक्सपेन्स का Loss. लॉस का इन्कम? लॉस. लॉस. नक्की. हो सर. बर, बिकॉज ऑफ डिप्रिसिएशन the value of asset डॅश डॅश. काय होते ॲसेटची किंमत? इन्क्रीज Coming का decrease. डिक्रीज? डिक्रीज. नक्की. हो. द ऑपोजिट वर्ड फॉर डिप्रिसिएशन इज काय माहिती आहे का? ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन. हो. हां. काय आहे त्याचं उत्तर? ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन म्हणजे वस्तूची किंमत वाढणे. वाढते, हळूहळू वाढते. ठीक आहे हो. मित्रांनो, या डिप्रिसिएशन बद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. टू चार्ज डिप्रिसिएशन in account there is accounting standard नंबर किती माहिती आहे का? अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 6 गिवन इन सिलेबस. माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या 11वीच्या पुस्तकामध्ये पहा, दुसऱ्या तिसऱ्या पानावर आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर किती आहे डिप्रिसिएशनला? 6. At the time of charging depreciation on fixed asset, we have to follow rules and regulations given by accounting standard. ठीक आहे. कोणत्या प्रकारच्या ॲसेटवर डिप्रिसिएशन असतं, कोणत्या प्रकारच्या ॲसेटवर नसतं. डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते. ठीक आहे. हो. बर, आता इथे मी सांगतो, देअर आर मेनी मेथड्स ऑफ चार्जिंग डिप्रिसिएशन. ओके. बट इन आवर सिलेबस only 2 methods are काय केलेले आहे तुम्हाला इंट्रोड्यूस केलेले आहेत. डिप्रिसिएशनचे किती मेथड आहेत?
जवळपास 8, 9, 10 मेथड आहेत, पण आपल्याला किती आहेत फक्त? 2. कोणत्या कोणत्या माहिती आहे का? कोणत्या कोणत्या रे? Fixed installment method. आणि दुसरी Reducing balance method. मेथड पहिली फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, आणि दुसरी फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडलाच ओरिजिनल कॉस्ट मेथड म्हणतात, स्ट्रेट लाईन मेथड म्हणतात. काय म्हणतात? ओरिजिनल कॉस्ट Straight पण line. म्हणतात, स्ट्रेट लाईन पण म्हणतात. रिड्युसिंग बॅलन्स मेथडलाच डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणतात, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड म्हणतात. तर या डिप्रिशिएशनच्या वेगवेगळ्या मेथड काय आहेत, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, आणि कोणत्या मेथडचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईलच. थँक्यू व्हेरी मच.